गणपती बाप्पा मोरया. एका गावात गंगाराम नावाचा माणूस राहत होता. पण अख्खं गाव त्याला गंग्या म्हणायचं. गंग्या खूपच श्रीमंत होता, पण तेवढाच महाकंजूस होता. अख्खं आयुष्य कंजूशीमध्ये घालवल्यानंतर एकदा स्वतःला आरशात बघताना गंग्याने विचार केला, मी आता म्हातारा झालो की राव. अख्खं आयुष्य मी पैसे कमवण्यात घालवलं, पण अजूनपर्यंत कसलाच दान धर्म केला नाही. पुण्य कमवण्यासाठी काहीच काम केले नाही, उलट पाप जास्त केले. जर मेल्यानंतर स्वर्गात जायचे असेल तर मरण्या अगोदर काहीतरी केलंच पाहिजे, नाहीतर आपली कामं पाहता देव आपल्याला नक्कीच नरकात पाठवेल. मग त्याला आठवलं की आपली आई म्हणायची, म्हातारपणी गाय दान केल्यावर सर्व पापे नष्ट होतात आणि माणसाला सद्गती प्राप्त होते. म्हणून गंग्याने विचार केला, आपण एक गाय दान करावी. मग गंग्या गाय विकत घेण्यासाठी काष्टीच्या बाजारात गेला. तिथे त्याने अनेक गायी पाहिल्या. नंतर त्याला एक गाय पसंत पडली. गंगारामने ती गाय 40,000 रुपयाला मागितली, पण गाय विकणारा 50,000 रुपयाच्या खाली गाय द्यायला तयार नव्हता. अख्ख्या बाजारात फिरला, पण त्याच्या कंजूस स्वभावामुळे कुठेच सौदा ठरला नाही. मग तो गाय विकत न घेता रिकाम्या हाताने परत आला. काही महिने निघून गेले. मग एके दिवशी तो आजारी पडला आणि अंथरुणाला खिळला. त्याला वाटलं आता आपण मरणार आहोत, म्हणून त्याने त्याच्या मुलाला जवळ बोलावून घेतले आणि म्हणाला, पोरा, का कुणास ठाऊक असं वाटतंय की आता माझी जायची वेळ आली आहे, पण मला मरण्या अगोदर एक गाय दान करायची आहे. तू काष्टीच्या बाजारात जा आणि 40,000 रुपयाची एखादी मरतुकडी गाय घेऊन ये आणि 40,000च्या वर 1 रुपया पण देऊ नको. बापाने सांगितल्याप्रमाणे मुलगा काष्टीच्या बाजारात गेला आणि एक मरतुकडी गाय शोधली आणि त्याने ती गाय 40,000 रुपयांना मागितली. पण गाय विकणारा 50,000 रुपयाच्या खाली गाय द्यायला तयार नव्हता. मग पोराने विचार केला, कुठं 10,000 रुपयासाठी घासाघीस करायची, म्हणून तो 50,000 रुपयाची गाय विकत घेऊन आला. जेव्हा गंग्याला कळालं आपला मुलगा दान देण्यासाठी 50,000 रुपयाची गाय विकत घेऊन आला आहे, तेव्हा गंग्याला हार्ट अटॅक आला आणि लगेच तो एक्सपायर झाला. आणि तो मेल्यानंतर ती गाय सुद्धा 5 तासांनी मेली. मेल्यानंतर गंग्याची आत्मा यमराजासमोर नेण्यात आली. चित्रगुप्ताने लगेच गंग्याच्या पाप पुण्याचा लेखाजोखा यमराजांच्या समोर सादर केला. तर यमराज गंग्याला म्हणाले, गंग्या, तू आपल्या आयुष्यात पुण्याचे काहीच काम केले नाही. मरताना सुद्धा फक्त एक गाय दान दिली आणि ती पण 5 तासात मेली, म्हणून तुला फक्त 5 तासांचा स्वर्ग मिळेल आणि 5,000 वर्षे नरकात घालवावी लागतील. गंग्या म्हणाला, काही हरकत नाही देवा, असं करा, पहिलं मला स्वर्गात पाठवा. मी स्वर्गात जातो आणि स्वर्ग कसा असतो ते तरी पाहून येतो, मग मी नरकात जातो. यमराज म्हणाले, नाही, तुला पहिला नरकच भोगावा लागेल, मग स्वर्गात पाठवले जाईल. गंग्या आडून बसला आणि म्हणाला, देवा, नाही, मला पहिलं स्वर्गात जायचं आहे. त्यावर यमराज म्हणाले, पहिली नरकाची हवा खा आणि मग स्वर्गात जा, हाच रूल आहे. या दोघांचा वादविवाद चालू असताना तिथे गंग्याने दान केलेली गाय आली आणि अगदी विनम्र स्वरात म्हणाली, मालक, मी तुम्ही कमावलेले पुण्य आहे, म्हणून 5 तासासाठी मी तुमची मदत करण्यासाठी येथे आले आहे. तुम्ही आज्ञा करा, मी तुमची काय मदत करू. आपलं पुण्य म्हणजेच गाय मदतीला आली आहे बघून गंग्याला जरा हायसं वाटलं. गंग्या म्हणाला, अगं, हे यमराज आहेत ना, माझं ऐकायला तयारच नाहीत. ते मला पहिलं नरकात पाठवू इच्छितात. तुला जर माझी खरोखर मदत करायची असेल तर जा, या यमराजांच्या पोटात शिंगे घुसव. हे ऐकताच गाय ही यमराजांच्या अंगावर धावून गेली. हे बघताच यमराज हे घाबरले आणि आपले आसन सोडून पळत पळत ब्रह्मदेव यांच्याकडे गेले. यमराज यांना घाबरलेले बघून ब्रह्मदेव यांनी त्यांना घाबरण्याचे कारण विचारले. तर यमराज यांनी गंग्याचा किस्सा सांगितला. या दरम्यान गंग्या आणि गाय सुद्धा तिथे आली होती. ब्रह्मदेव हे अत्यंत शांतपणे गंग्याला म्हणाले, गंग्या, हा आमचा नियम आहे. जीवाला आपल्या पाप कर्माची शिक्षा
भोगण्यासाठी अगोदर नरकात पाठवले जाते. जेव्हा त्याचे पापाचे प्रायश्चित्त होते तेव्हा त्याला स्वर्ग भेटतो. म्हणून तुला अगोदर नरकातच जावे लागेल. तिथे पण गंग्या हा अडून बसला आणि म्हणाला, नाही, मी अगोदर स्वर्गातच जाणार. मग काय, ब्रह्मदेव यांना सुद्धा राग आला आणि ते चिडून म्हणाले, गंग्या, तुझ्यासाठी आम्ही आमचे नियम बदलू शकत नाही. तू तुझ्या आयुष्यात थोडेच पुण्य केले आहे आणि तुला फक्त 5 तासासाठी स्वर्गाची प्राप्ती झाली आहे. पण आमच्याकडे असे असंख्य जीव आहेत की ज्यांनी आयुष्यभर पुण्यच केले आहे, तरी त्यांना आम्ही अगोदर नरकातच पाठवले आहे. नंतर त्यांना स्वर्गाची प्राप्ती झाली आहे. म्हणून अगोदर तू नरकात जा. आता हे पण आपलं ऐकत नाहीये. म्हणून गंग्या हा गायीकडे बघत म्हणाला, हा बाबा पण माझं ऐकत नाहीये, यांच्याकडे नीट बघ जरा. मग काय, गाय पण ब्रह्मदेव यांच्या अंगावर धावून गेली. सगळे ब्रह्मलोक हादरले. ब्रह्मदेव हे आपले प्राण वाचवण्यासाठी वैकुंठात श्रीहरीकडे गेले आणि श्रीहरी यांना सगळा किस्सा सांगितला. तोपर्यंत गाय आणि गंग्या पण तिथे आले होते. श्रीहरी हे मंदपणे हसत म्हणाले, गंग्या, तू तुझा हट्ट सोड. काही झालं तरी तुला अगोदर नरकच भोगावा लागणार आहे. आता श्रीहरी आपले ऐकत नाही म्हटल्यावर गंग्याने गायीला आदेश दिला, हे बघ, हे पण माझे ऐकत नाहीयेत, यांच्याकडे पण बघ जरा. मग काय, गाय ही श्रीहरी यांच्या अंगावर धावून गेली. आता ब्रह्मदेव, श्रीहरी आणि यमराज धावत पळत कैलासावर आले. या तिघांचा आवाज ऐकून महादेव यांची समाधी भंग झाली. या तिघांच्या अचानक येण्याचे कारण ऐकून महादेव यांना आश्चर्याचा धक्का बसला. त्यांनी गंगेला ते सांगितले जे ब्रह्मदेव, श्रीहरी आणि यमराज यांनी सांगितले होते. या दरम्यान गायीची गंग्याला मदत करण्याची वेळ संपल्यामुळे ती पण परत गेली. आता गंग्या एकटा पडला. काय करावं असा विचार करू लागला. नाहीतरी तो खूपच चतुर होता. त्याला एक आयडिया सुचली. त्याने देवांसमोर हात जोडले आणि तो म्हणाला, देवा, तुम्ही म्हणताय तर मी पहिला नरकातच जातो, पण अगोदर मला आता जो मी अपराध केला त्याबद्दल क्षमा करा. यमराज आणि त्रिदेव, तुम्ही खूपच महान आहात. तुमचे दर्शन प्राप्त करण्यासाठी ऋषी मुनी हजारो वर्षे तपश्चर्या करतात. ते दर्शन मला सहज प्राप्त झाले. असं म्हणतात की तुमच्या दर्शनाने पापी मनुष्याचे पाप नष्ट होऊन तो पुण्यवान होतो आणि त्याचे दुःख, दारिद्र्य, रोग हे सर्व नष्ट होतात. हे वचन खरे असेल तर मला सांगा, आता माझी कोणती पापे शिल्लक राहिली आहेत म्हणून तुम्ही मला नरकात पाठवत आहात? हे ऐकून चारही देवांनी आपापसात चर्चा केली. त्यांच्या लक्षात आले की गंग्या हा योग्य तेच बोलतोय. आपले दर्शन प्राप्त झाल्यानंतर सुद्धा गंगेला नरकात पाठवले तर आपल्या दर्शनाचे काही मोलच राहणार नाही. मग ते विचार करून म्हणाले, गंग्या, आमचे दर्शन प्राप्त झाल्यामुळे तुझी सारी पापे नष्ट झाली आहेत. म्हणून आम्ही तुला कायमस्वरूपी स्वर्गात राहण्याची अनुमती देत आहोत. फ्रेंड्स, हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि फोटोग्राफी इज माय पॅशन या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.